बघा, दीपग्रहावरून एका जहाजाकडे पाहताना 60 अंश मापाचा अवनत कोन होतो? जर दीपग्रहाची उंची 90 मीटर असेल तर ते जहाज दीपग्रहापासून किती अंतर असेल असा प्रश्न. सोडवायचा कसा लेकरांनो? दीपग्रह समुद्रातील जहाजांना दिशा देण्यासाठी अशा पद्धतीचे समुद्रामध्ये दीपग्रह असतात. याला आम्ही दीपग्रह मानायचं. हा झाला दीपग्रह. आता हा दीप म्हणजे याच्यावर लाईट असते बा. या दीपग्रहावरून गणित काय म्हणते? दीपग्रहावरून एका जहाजाकडे पाहताना, या हा दीपग्रह आणि या दीपग्रहावरून एका जहाजाकडे पाहताना इथं अशा पद्धतीनं जहाज, एक समजा इथं काय असणार? जहाज असणार. लेकरांनो लक्ष द्या, हे अशा पद्धतीने काहीतरी जहाज असणार. लक्ष द्या. तर या जहाजाकडे या दीपस्तंभावरून पाहत असताना गणित मध्ये 60 अंश मापाचा, म्हणजे इथं 60 अंश मापाचा अवनत कोन होतो. प्रश्नामध्ये दिलेली ऍडिशनल इन्फॉर्मेशन अशी की दीपग्रहाची उंची 90 मीटर. हा जो दीपग्रह आहे याची उंची दर्शवली लेकरांनो 90 मीटर. प्रश्न विचारला की ते जहाज या दीपग्रहापासून किती अंतरावर असेल, म्हणजे हे जे काही डिस्टन्स आहे लेकरांनो, हे डिस्टन्स आम्हाला विचार. तर हे अंतर किती बाबा? हे डिस्टन्स किती, हा प्रश्न आम्हाला विचारला. हा प्रश्न लेकरांनो tan 60 या प्रकरणाशी संबंधित आहे. साइन, कॉस, टॅन यांचे 30, 60, 90 डिग्री असे काही अँगल्स असतात आणि त्याचं व्हॅल्यू असते पर्टिक्युलर. प्रश्न आहे tan 60 म्हणजे tan 60 डिग्री. आता इथं tan 60 डिग्री याचं व्हॅल्यू आहे लेकरांनो वर्गमुळात 3. आता याची मांडणी करायची कशी? tan 60 डिग्री इज इक्वल टू अपोजिट साइड डिवाइड बाय ऍडजसन्स. म्हणजे याचा व्हॅल्यू वर्गमुळात 3 सर बराबर अपोजिट साइड म्हणजे हा जो इथं अवनत कोन तयार व्हायला दीपस्तंभावरून समुद्रातील जहाजाकडे पाहताना किती अंशाचा कोन तयार व्हायला सर? 60 अंशाचा. मग हा जो इथं अवनत कोन 60 अंशाचा तयार व्हायला याची अपोजिट साइड कोणती आहे? तर ही, म्हणजे हा अर्थात दीपस्तंभ ज्याची उंची 90 अंश आहे. मग हे 90 अंश म्हणजेच अपोजिट साइड. हे इथं 90 अंश माप अंशस्थानी मांडा. आता छेदस्थानी ऍडजसन्स म्हणजे ही जी लगतची बाजू आहे, या लगतच्या बाजूला उदाहरणार्थ आम्ही डी समजू. लक्ष द्या. आता हे डी परस्पर विरुद्ध बाजूने जाताना, अर्थात या वर्गमूळ 3 कडे म्हणजे वर्गमुळात असलेल्या 3 कडे जाताना हे डी गुणिला स्वरूपात का मांडायची? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत भागीला असेल, परस्पर विरुद्ध बाजूने जाताना ती गुणिला स्वरूपात मांडा. गुणिला असेल भागीला स्वरूपात, अधिक असेल वजा, वजा असेल अधिक, अंशस्थानी असेल छेदस्थानी मांडा, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडा. प्रत्येक प्रश्नाला असलेले हे जे काही गणितीय गुणधर्म आहेत ते आम्ही पाठ केले पाहिजे. समोर उरलं 90 अंश. ओके. आता लेकरांनो या डी ला जर आम्ही एकटं केलं तर या 90 अंशाकडे जाताना हे वर्गमुळात 3 आता भागीला स्वरूपात मांडावे लागतात. आता वर्गमुळात हे पद किंवा याला संक्षिप्त किंवा सोपं करण्यासाठी, सहज करण्यासाठी वर्गमुळात 3 ने संक्षिप्त गणिताला संक्षिप्त करण्यासाठी वर्गमुळात 3 ने अंशालाही आणि छेदालाही गुणू. याला सोपं रूप देण्यासाठी आम्ही काय करायचं? वर्गमुळात 3 ने इथं अंशालाही गुणायचं, वर्गमुळात 3 ने
छेदालाही गुणायचं. मग आता थोडस गणित इकडे घ्या. डी बराबर 90 सोबत गुणिला वर्गमुळात 3 छेदस्थानी वर्गमुळात 3 एक आधीचेच आहेत, आणखी वर्गमुळात 3 गुणिला स्वरूप. आता लेकरांनो डी बराबर 90 गुणिला वर्गमुळात 3 छेदस्थानी वर्गमुळात 3 गुणिला वर्गमुळात 3 याचा अर्थ वर्गमुळामध्ये 3 3 9. तर डी बराबर 90 गुणिला वर्गमुळात 3 छेदस्थानी वर्गमुळात 9 याचा अर्थ 9चं वर्गमूळ किती बाबा, तर 3. आता हा भाग कसा जातो, तर 30 न 3 गुणिला 30 बराबर 90. मग डी बराबर काय, तर आता 30 उरले आणि वर्गमुळात 3. याचा अर्थ लेकरांनो आता गोष्ट लक्षात घ्या, वर्गमुळात 3 याचा व्हॅल्यू 1.732 एवढा आहे. डी म्हणजे डिस्टन्स. डी बराबर 30 सोबत हे वर्गमुळात 3 गुणिला आहेत आणि वर्गमुळात 3चा व्हॅल्यू 1.732 आहे. लक्षात घ्या. हा जेव्हा तुम्ही गुणाकार कराल तेव्हा 51.96 असं उत्तर प्राप्त होते. आणि हे उत्तर जो प्रश्न विचारला की ते जहाज दीप ग्रहापासून किती अंतर असेल, तर त्याचं उत्तर लेकरांनो 51.96 मीटर हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. साइन कॉस टॅन ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला